नेवासा व घोडेगाव येथे बुधवार रोजी रात्री अग्नितांडव घडलं असून या आगीमध्ये नेवासा येथे 9 दुकानांना आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय, तर घोडेगाव येथील माता घोडेश्वरी या फर्निचर दुकानाला आग लागून सुमारे 3 ते 4 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। नेवासा येथे रात्री 8 वाजेच्या सुमारास नगरपंचायत जवळील दुकानांना आग लागली। रात्री 12 वाजेच्या सुमारास ही आग आटोक्यात आली, तर घोडेगाव येथील घोडेश्वरी फर्निचरच्या दुकानाला रात्री 10:30च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। ही आग पहाटे 5 वाजेपर्यंत आटोक्यात आली। ही आग विझवण्यासाठी प्रथम शनेश्वर देवस्थानच्या अग्निशमन विभागास पाचारण करण्यात आले, परंतु देवस्थानच्या कुचकामी अग्निशमन विभागाला कुठल्याही प्रकारे आग आटोक्यात आणता आली नाही। त्यामुळे अहिल्यानगर, श्रीरामपूर, पाथर्डी, राहुरी तसेच मुळा कारखाना, ज्ञानेश्वर कारखाना व नेवासा नगरपंचायत अशा 6 अग्निशमन पथकांनी पहाटे 5 वाजेपर्यंत घोडेगाव येथील आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते। यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे तसेच उदयन गढाक, राष्ट्रवादीचे अब्दुल भैया शेख हे जवळपास 3 तास नेवासा व घोडेगाव या ठिकाणी मदत कार्यासाठी प्रयत्न करत होते। नेवासा फाटा या ठिकाणी काही दिवसांपूर्वी कालिका फर्निचर या दुकानाला आग लागून त्या ठिकाणी संपूर्ण रासने कुटुंब हे मृत झालं होतं। ही घटना ताजी असताना नेवासा शहरातील नगरपंचायत चौकातील असलेल्या ज्या व्यावसायिकांचे गाळे आहेत, दुकानं आहेत, या दुकानाला 19 तारखेच्या रात्री पावणे 10:30च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि या आगीमध्ये या सर्व व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यांचा प्रपंच तोडीका मुडका असल्यामुळं त्यांना आज रोजीरोटीचा प्रश्न त्यांचा या ठिकाणी उपस्थित झाला आहे। आज या ठिकाणी या घटनास्थळी या ठिकाणी पंचगंगा समूहाचे जे प्रमुख आहेत प्रभाकर काका शिंदे हे, त्याचबरोबर करणसिंह गुले आहेत, हे या ठिकाणी पाहणी करता उपस्थित आहे। मास्टर काका, मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे, काय सांगा? इथं नेवाशामध्ये ही दुसरी घटना आहे। मागील वर्षीसुद्धा इथं 7 ते 8 आमच्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि आतासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रात्री नुकसान झालं आहे। तर याच्यावर कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी म्हणून तुमच्या नगरपंचायतमधनं इथं कायमस्वरूपी गाळे व्हावेत अशी व्यापाऱ्यांची खूप दिवसाची मागणी आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर सरकारकडे याच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करण्यात येईल। नवीन नेवाशामध्ये जे काही गाळ्यांसाठी म्हणून 5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, त्याचं लवकरच काम सुरू होणार आहे आणि तिथं जे व्यापारी आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, त्यांचं तिथं पुनर्वसन करण्यात येईल असं मी हे करतो। मागील वेळेसुद्धा आमच्या व्यापारी बांधवांनी जे काही यथाशक्ती आहे मदत करून ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांना मदत केलेली आहे। आम्ही आता पण असं आव्हान करतो की हे सर्व जे आहेत ते आमच्या व्यापारी पेठेतील मंडळी आहेत, दररोजचे संबंध आहेत, तर ज्याला शक्य असेल यथाशक्ती त्या व्यापाऱ्यांना मदत करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। तर त्याचबरोबर या ठिकाणी करणसिंह गुले देखील आहे, सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो। कालच्या घटनेमुळं एक सातत्याने असा आरोप केला जातो की नगरपंचायतीची जी अग्निशमन यंत्रणा आहे ही अतिशय कुचकामी ठरलेली आहे आणि त्यांच्या निष्काळजीपणानेच आग ही आटोक्यात लवकर आलेली नाही, काय सांगा? मागच्या गोष्टीवरनं जो बोध घेईल त्याला आपण सुधारला असं म्हणतो। नगरपंचायतच्या साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी एक अग्निकांड या ठिकाणी झालं होतं आणि आता काल ही दुर्दैवी घटना पुन्हा एकदा घडली। मागच्या घटनेतनं बोध घेऊन नगरपंचायत प्रशासन सुधारेल अशी आम्हाला अपेक्षा होती। नंतर फाट्यावरही नेवासा रोडला जे जळीत झालं होतं त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली होती। त्यावेळेला सुद्धा नगरपंचायतच्या अग्निशमन यंत्रणेचा कुचकामीपणा लक्षात आला होता। आम्ही तो अधिकाऱ्यांच्या ठळकपणे लक्षात आणून दिला, तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचे निगरगट्टपणे कुठली चूक मान्य न करता ते आपल्या भूमिकेवर अडून राहिले आणि त्यांची अग्निशमन यंत्रणा ही कालच्या दिवशी अतिशय ढिसाळ नियोजन होतं। गाडीत पुरेसं पाणी नव्हतं, त्या पाण्याला प्रेशर नव्हतं आणि त्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही। आपण अग्निशमन यंत्रणा ही अतिशय इमर्जन्सी सर्व्हिस म्हणून घोषित केलेली असते। त्या ठिकाणी त्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे असं गृहीत धरलं जातं आणि जर ती यंत्रणा पूर्ण क्षमतेनं आपल्या इथं काल काम करत असती तर या ठिकाणचे जे 8 व्यापारी प्रत्यक्ष
त्यांच्या दुकानं आगीत भस्मसात झाल्या आणि 2 बाजूच्या व्यापाऱ्यांना त्याची झळ लागली. प्रचंड आर्थिक नुकसान झालं. या लोकांचं, व्यापारी बांधवांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखी आज परिस्थिती झाली आहे आणि त्याला केवळ कारण बाकीच्या लोकांसाठी फक्त अग्निशमन यंत्रणेचा ढिसाळपणा आहे. अतिशय ही घटना दुर्दैवी आहे आणि मी नगरपंचायत प्रशासनाचा याबाबत निषेध करतो आणि त्यांनी यात सुधारणा तातडीनं करावी. जे कुचकामी कर्मचारी त्यावर आहे यांची तातडीने बदली करून अतिशय प्रशिक्षित असे कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त करावे असं मी नगरपंचायत प्रशासनाला या निमित्तानं आवाहन करतो. आणि सर्व नागरिकांना मागच्या वेळेला जसे व्यापारी बांधवांच्या मागे आपण ठामपणे उभं राहिलो, प्रत्येक गोष्टीत आर्थिक मानसिक त्यांना आधार दिला, तसा आधार सर्वांनी एकत्र मिळून याही वेळेला द्यावा. नेवासा शहरातील काही व्यापाऱ्यांच्या दुकानाला आग लागली होती. त्याच पद्धतीनं घोडेगाव या ठिकाणी माता गोडेश्वरी या फर्निचर दुकानाला खूप मोठ्या प्रमाणात आग लागली होती. आपण पाहू शकता या ठिकाणी जे या दुकानामध्ये असलेलं जे साहित्य आहे आज अक्षरशः कोळसा झालेला आहे. जवळपास 200 फूट लांब आणि 70 फूट रुंदीचं हे 4 मजली हे फर्निचर दुकान आहे. किमान 4 ते 5 कोटी रुपयाचं नुकसान या फर्निचरच्या दुकानामध्ये झाल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातो. अक्षरशः पूर्णपणे ज्या दुकानातील असलेलं साहित्य पूर्णपणे कोळसा झालेलं आपल्याला पाहावयास दिसतं आहे. ठिकाणी माता घोडेश्वरी या फर्निचर जे की घोडेगाव आणि या परिसरात सर्वात मोठं फर्निचरचं दुकान होतं, त्याला देखील आग लागली होती. माझ्यासोबत या ठिकाणी त्या फर्निचर मॉलचे मालक आहेत. तुम्हाला किती वाजता कळलं की साधारण आग लागली काय? आम्हाला 10:30 वाजता फोन आला. शेजारी पेरे आणि कळसकर यांचा फोन आला 10:30 वाजता का शटरच्या आतमध्ये आग लागलेली दिसते, धूर येतो आहे. ते समजल्यानंतर आम्ही सगळेजण धावत आलो आणि एक लहान शटर उघडलं. नंतर मोठं शटर उघडण्याचा प्रयत्न केला, पण मोठं शटर काय उघडण्यात यश नाही आलं. एक अर्धा तास नंतर मोठं शटर वाकून हे करून उघडलं तर आगीचा एकदम धूर दिसला. मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती. साधारण काय काय वस्तू असतील? फर्निचर आहे, इलेक्ट्रॉनिक, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, सोफा सेट, कपाट, स्टीलचे भांडे आणि रिव्हॉल्विंग खुर्च्या वगैरे, गाद्या. आपलं 25,000 स्क्वेअर फूटचं दालन आहे, 4 मजली आणि टोटल भरलेला होता सगळा. नेवाशातही आग लागली होती. नेवाशाच्या घटनेत देखील त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली की जी नगरपंचायतची जी अग्निशमन व्यवस्था आहे अतिशय कुचकामी ठरलेली आहे. आणि या ठिकाणी देखील अत्याच्या हाकेच्या अंतरावर शनी शिंगणापूर देवस्थान आहे आणि देवस्थानची अग्निशमन व्यवस्था त्या ठिकाणी आहे, परंतु ती अग्निशमन व्यवस्था देखील कुचकामी ठरल्याचा आरोप या ठिकाणी अनेक ग्रामस्थ रात्री करत होते. याबाबत काय सांगा? नाही, निश्चित ग्रामस्थांचा आक्रोश हा बरोबर आहे. कारण की नेवासा शहरामध्ये सुद्धा नवीन अग्निशमन दल साधारणपणे 1 करोड रुपयाची अग्निशमन दल त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्या अग्निशमन दलावर 1 कर्मचारी होते, ते देखील त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज त्यांच्याकडे नव्हतं, फक्त थेरॉटिकल त्यांनी केलेलं होतं. आणि त्याच्या आधारावर त्यांना प्रत्यक्षात तो बंब लोड कसा करायचा किंवा प्रेशर कसं द्यायचं याची कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. म्हणून तिथं देखील बाहेरच्या अग्निशमन दल आणून तिथली आग विझवण्यात आली आणि कंट्रोल करण्यात आली. आणि इथलंसुद्धा आपण जर बघितलं तर शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये याच्या आधी देखील आपण बरेच वेळा बघितलं का बोगस कर्मचारी कशी घातक ठरू शकते. तर ती बोगस कर्मचाऱ्यांपैकीच काही कर्मचारी त्या अग्निशमन दलावर काम करत होते. म्हणजे नशीब आपलं चांगलं की या दुकानामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. जर भविष्यात या अशाच घटना आणि कुचकामी यंत्रणा जर असेल, भ्रष्टाचाराचा कुठंतरी विळखा असा सर्वसामान्य जनतेला एक दिवस तो भोगावा लागतो. आणि त्याचंच प्रायश्चित्त आज या ठिकाणी घडलेलं आहे. कारण की जे अग्निशमन दलावर जे कर्मचारी होते हे सर्वजण नवीन होते. त्यांची भरती करताना त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नव्हतं, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची पात्रता नव्हती. परिणामी अहिल्यानगर या ठिकाणून आलेलं जे अग्निशमन दल आहे त्यांनी जसा कारभार एकदम स्वच्छ केला आणि त्यांच्यावर म्हणजे अक्षरशः जे पीडित व्यक्ती आहेत दुकानदार, पण त्यांनी देखील त्यांच्या कामावर समाधान व्यक्त केलं. ह्या खऱ्या अर्थाने ही विचार करण्याची गोष्ट आहे की त्यांच्याकडे जी अग्निशमन दलाची कार्यकारणी होती ती एकदम छान होती, जी अतिशय चांगलं काम करत होती. तसंच काम या शनी शिंगणापूर देवस्थानच्या अग्निशमन दलाने करायला पाहिजे होतं. ते का नाही करू शकलं? तर या भ्रष्टाचाराच्या विळख्यात गेल्यामुळे ते करू नाही शकलं.
तर निश्चितच या ठिकाणी शनी शिंगणापूर देवस्थानच्या जे अग्निशमन दल आहे या दलावर नाराजी व्यक्त करत ग्रामस्थांनी या ठिकाणी आपला संताप देखील व्यक्त केलेला आहे आणि अशा मोठ्या घटना असताना यापुढील काळामध्ये या परिसरामध्ये या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची अत्यंत गरज असल्याचं देखील अनेकांनी मत या ठिकाणी व्यक्त केलं. राष्ट्र सह्याद्रीसाठी सोपान भगत, नेवासा.